या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। माझा भोई समाज आणि माझ्या भगिनी या बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। आज चौथा दिवस आहे, पण इथं कोणीही दखल देत नाही आहे आणि कार्यशील जे मच्छीमार असते, जे यांचा समाजाचा व्यवसाय आहे, यांच्यापासून घेऊन ज्या सोसायटीदारांनी यांच्यावर अन्याय केलेला आहे, या अन्यायाविरुद्ध भोई समाजाने माझे बांधव आणि माझ्या भगिनी इथं उपोषणासाठी बसलेले आहे। आज 4 दिवस झाले, पण कोणतेही इथं अधिकारी येऊन पाहत नाही आणि उपोषणाची आणि तुमच्या काय समस्या आहे या जाणून घेण्याची त्यांना काही गरज वाटत नाही। आणि जो यांचा व्यवसायच नाही आहे, त्या सोसायटीदार आहे, त्यांचा हा मच्छीमारांचा व्यवसायच नाही, तर यांनी याच्यामध्ये हात टाकायलाच नाही पाहिजे। आज आमच्या भोई समाजाच्या महिला आहे, इथं बसलेला माझे बांधव आहे, यांचा जीवन मरणाचा हा प्रश्न आहे। कारण यांची जीवन हे फक्त मच्छीमारावर आहे आणि हे त्यांचं पारंपरिक व्यवसाय आहे। यांच्या पोटावर पाय देऊन हे आपले घर भरत आहे, करोडो रुपये आपल्या घरात टाकत आहे। आणि हे जो मोठा समाज मानतो आपण, जो समाजामध्ये वावरते, ह्या समाजालाच ह्या आमच्या भोई समाजावर अन्याय करणं शोभलं का? तुम्ही सांगा। 2 वर्ष झाले, 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असते, 2 वर्ष झाले, आता माझे 2 वर्ष हे माझे बांधव कशा जगत असन? कारण हे दुसरा व्यवसाय जाणत नाही, त्यांना शेती करता येत नाही, त्यांचं पोट आहे तर फक्त मत्स्य व्यवसायावर। आणि मागे परवाना असल्यावर जो माझा मच्छी पकडणारा कार्यशील जो बांधव होता, तो मरण पावला। मला वाटते त्याची पत्नी पण इथं आहे, त्यांची मुलं आहे, तर त्याने नुकसान भरपाई नाही दिली। या सोसायटीदारांनी इथून लिहून नाही पाठवलं का परवाना असून जेव्हा तो मृत्यू पावते तर त्याला त्यांच्याकडून अर्धी लाभ मिळाला पाहिजे, नुकसान भरपाई दिली पाहिजे ना, अर्धी शासनाकडून दिली पाहिजे। हे शासन तर आपल्या गरिबाच्या जीवावर उठला आहे, याला काही घेणं देणं नाही आहे का माझा भोई समाज कसा असन काय असन ना। जो आता इथं स्थानिक आमदार आहे, त्याला तर आपल्या भोई समाजाशी काही घेणं देणं नाही आहे। जेव्हा त्याला या समाजाचे मत पाहिजे होते, त्यावेळेस तो आपल्या पायाला घालत येत होता। आज 4 दिवस झाले, 1 दिवस उपाशी राहून पाय म्हणा त्याला 1 दिवस उपाशी राहून पाय म्हणा। कसं होते उपोषण करणं? तर 4 दिवस झाले इथंच राहते, तो काही दूर नाही आहे, पण त्याला वाटत नाही, काही संवेदनशील नाहीये त्याच्यातनं, काही भावना नाहीये त्याच्या का माझ्या भगिनी इथं बसले आहे, उन्हात आणत बसले, उपाशी तापाशी बसले आहे, तर भेटी दिली पाहिजे। आपण पदाधिकारीला कशासाठी निवडून देतो? याच्यासाठी का आपण शासनाला इथपर्यंत आणलं पाहिजे ना, आपल्या समस्या सोडून घेतल्या पाहिजे। त्याला काही घेणं देणार नाही आपल्याशी। एका फोनवर आज इथं कलेक्टर साहेब पाहिजे होते की नाही पाहिजे होते? कलेक्टर साहेब इथं पाहिजे होते, पण याला मत पाहिजे, हे पाहिजे फक्त हे। आपल्याशी काही घेणं देणं नाही हो, त्याला काही घेणं देणं नाही आहे काय? नाही, त्याला थोडीशी पाहणं म्हणा, मच्छी पालनासाठी काय करायला लागते, काय कष्ट करायला लागते, कसं तलावात उतरावं लागते, त्याला काही घेणं देणं नाही आहे। म्हणून सांगतो माझ्या भगिनी, तुम्ही आता मागं नका हटू, काही झालं तरी मागं नका हटू। आपल्याला अन्यायाविरुद्ध आपला लढा आहे। आपल्या पोटावर पाय देणाऱ्या लोकांना, या क्रियाशील लोकांना, याच्यातून सोसायटीदारांना आपल्याला इथून काढू फेकणं आहे। आणि ज्या अधिकाऱ्यांना कार्यशील लोकांना काढून अकार्यशील लोकांना भरलं, त्याही अधिकाऱ्यावर काय झाली पाहिजे? कारवाई झाली पाहिजे, निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आणि त्याच्यापासून जे 2 वर्षाचं आपलं नुकसान झालं, त्याची नुकसान भरपाई घेतली पाहिजे। आपण त्याला प्रश्न केला पाहिजे का आमचा व्यवसाय काय? मत्स्य व्यवसाय आहे, मत्स्यपालन व्यवसाय आहे का मासे पकडण्याचा व्यवसाय, तर आता आम्ही कोणते काम करू?
आमच्या हाताला कोणतं काम आहे? आम्ही कशा आमचं जेवण भरण पोषण, आमचं मुलांचं शिक्षण भरण पोषण, आपल्या बिमारे आम्हारे आम्ही कोणाच्या भरोशावर करू? मोठ्या लोकांची मक्तेदारी आहे का? हे मक्तेदारी मोठ्या लोकांची होय का आपल्या जीवावर पाय देऊन हे मोठे बनणं चाहते? आज आपण इथं अन्यायाच्या विरुद्ध लढलेलो आहे, जमलेलो आहे. आपल्याला न्याय मागायचा आहे ना, न्याय मागत पर्यंत आपण इथून उठायचं ठीक आहे ना. माझा जाहीर पाठिंबा तुमच्या सोबत आहे. धन्यवाद.